रत्नागिरी शहर में देशभक्ति के उत्साह के बीच भव्य तिरंगा रैली का आयोजन किया गया। शहर के मारुति मंदिर से जयस्तंभ चौक तक निकाली गई इस रैली में उद्योग मंत्री उदय सामंत, विधायक किरण सामंत समेत हजारों विद्यार्थी, नागरिक, सरकारी कर्मचारी और पुलिसकर्मी शामिल हुए। हाथों में तिरंगा लेकर भारत माता के जय घोष के साथ रत्नागिरीकरों ने देशभक्ति का उत्साह व्यक्त किया। पूरी रैली के दौरान तिरंगों से रत्नागिरी शहर सजा नजर आया। रैली में बड़ी संख्या में नागरिकों की मौजूदगी से पूरे शहर में देशभक्ति का माहौल देखने को मिला। तिरंगे के साथ भारत माता के जय घोष से रैली का उत्साह और बढ़ गया। व्यासपीठावरील माजी सैनिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई, लांजा राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय किरण भैया, लोकप्रिय जिल्हाधिकारी मनोजजी जिंदाल, लोकप्रिय पोलीस अधीक्षक नितीनजी बगाटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच नगराध्यक्ष असतील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असतील, सर्व सभापती असतील आणि सगळ्यात विशेष म्हणजे व्यासपीठावर असलेले विद्यार्थी, आमचे मित्र मैत्रिणी असतील आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित रत्नागिरीकर बंधू आणि भगिनींनो, मला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठीच द्यायचे आहेत की या रॅलीचं नियोजन करायचं 72 तासाच्या अगोदर ठरलं आणि 72 तासानंतर या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी रॅली, तिरंगा रॅली काढण्यामध्ये रत्नागिरीकर यशस्वी झाले। त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। आणि या तिरंगा रॅलीमध्ये नक्की काय होतं तर झेंड्याप्रतीचं प्रेम होतं, देशाप्रतीचं प्रेम होतं। आणि या रॅलीचं वैशिष्ट्य काय होतं तर या रॅलीमध्ये रत्नागिरीतील तरुणाई देखील रस्त्यावर उतरलेली होती। संविधानाचा आदर नक्की कशा पद्धतीने असतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रत्नागिरीची तिरंगा रॅली आहे। आपला रत्नागिरी जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे। लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालाय, विदा सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालाय। आणि अशा या पावन भूमीमध्ये सगळे पक्ष बाजूला ठेवून आज रत्नागिरीकर हजारोंच्या संख्येने एकवटलेत। हा खऱ्या अर्थानं देशाप्रतीचा अभिमान आहे आणि झेंड्याप्रतीचा अभिमान आहे। मला जिल्हाधिकारी महोदयांना पालकमंत्री म्हणून एक सूचना करायची आहे। मी 2013ला माजी सैनिक कल्याण मंत्री होतो आणि त्यावेळी असा एक नियम करून मी घेतला होता की 15 ऑगस्ट झेंडावंदन झाल्यानंतर हा आपला झेंडा सातत्यानं असा गर्वानं तेवत ठेवणारे जे माजी सैनिक आहेत त्यांचा मेळावा झेंड्याला वंदन झाल्यानंतर झाला पाहिजे, अशा पद्धतीचा एक मी नियम बनवला होता। परंतु तो ठीक आहे, कशामुळे थांबला कशामुळे नाही थांबला याच्यावर मला चर्चा करायची नाही। पण पुढच्या वर्षीपासून 15 ऑगस्ट झाल्यानंतर पहिला कार्यक्रम जर आपला कुठचा असेल तर तो माजी सैनिकांचा सत्कार असेल आणि माजी सैनिकांचा मेळावा असेल। आज प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा झेंडा आहे। माझी आपल्याला विनंती आहे की हा झेंडा सन्मानपूर्वक आपण घरी नेला पाहिजे आणि उद्याच्या 15 ऑगस्टला हा झेंडा प्रत्येकाच्या घरामध्ये फडकवला पाहिजे।